परीक्षेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोतच। तर आजच्या तोंडी परीक्षेला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड। डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी, परीक्षा केंद्रावर तुमचं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। तर आजच्या तोंडी परीक्षेला सुरुवात करूयात सर। आव्हाडजी, तुमचं स्वागत आहे आणि परीक्षा खरंच परीक्षा आहे आत्ता सुरू। लोकसभेची तर आहेच, पण तुमच्यासाठी खास करून ही परीक्षा आहे। ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि ज्या पद्धतीनं पक्षातली बहुतेक सगळी ज्येष्ठ मंडळी अजितदादांच्या बरोबर तुमच्या समोर आता उभी ठाकलेली आहे, तर या परीक्षेकडे सध्या तुम्ही कसं बघताय? तुमच्या वादग्रस्त वक्तव्यांनी किंवा तुमच्या वक्तव्यांनी रोज नवे वाद होताना आपण पाहतोय। मला काय दिसले नाही, तुम्हाला कुठे दिसले तर सांगा मला एखादा। तुम्हाला दिसत नाही आहेत? तुम्हाला आपण वादग्रस्त बोलतच नाही असं वाटतं का? तुमच्या बोलण्यामुळे वाद महिन्याभरात कुठेतरी माझा वादबीत काय दिसलेला नाही कुठे। फक्त महिन्याचं बघाल का? लोकसभा निवडणूक सुरू झाल्यानंतर महत्वाचं आहे। पण मग हे ठरवून कंट्रोल करताय तुम्ही स्वतःला? नाही नाही नाही, हा, मग आणि माझा आपोआप वाद- झालं? म्हणजे आत्ताच जितेंद्र आव्हाड जे अत्यंत संयमित संतुलित हे ठरवून आहे? तुम्हाला वाईट वाटतंय का मी नाही, नाही, मी संयमी असं संतुलित विचारतोय झाल्याचं? की हे ठरवून म्हणजे आहे तुम्हाला का TR पक्षामध्ये झालेल्या घडामोडींमधून आलेलं परिवर्तन आहे? नाही नाही, माझ्यात परिवर्तन करणारी अशी कुठलीही घटना नाही माझ्यात। पण मी परिवर्तन मूळ होऊ तसाच- शकतं ना? मी जसा मूळ आहे तसाच राहणार आयुष्यभर। म्हणजे मी असे कधीच बदलणार नाही। अच्छा, जिथे बोलायचं तिथे बोलणारच मी। हम्म. मग त्याच्यातनं कॉन्ट्रोवर्सी हो, अंगावर कोणी येऊ, काही फरक पडत नाही। मी जे बोललो ते बोललो। पण पण म्हणजे काही वेळेला की त्याच्यातनं जेव्हा वाद निर्माण होतात तेव्हा त्या वादांकडे तुम्ही कसे बघता? म्हणजे की अरे चुकून बोललो असं नाही नाही नाही, होतं? छे 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 छे। मी जे बोललो ते बोललो। आजपर्यंत माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी बोलल्यानंतर मी कोणाची माफी मागितली असा एकही क्षण नाही। हम्म. पण मग वाद निर्माण जे होतात तर त्यामुळं काही असं वेळेला म्हणजे- त्याच्यामुळं मी जाणून बुजून काय करतो अशातला काय भाग आहे का? नाही। आपण जे बोलतो ते पानांमध्ये जे असतं ते बोलतो। कशामध्ये? इतिहास पानावर लिहिलेलं असतं ना, सगळा इतिहास पानांमध्ये आहे ना। हं. त्या पानावर जे लिहिलेलं आहे ते बोलायचं आपण आणि ते पानं असतात पुराव्यासाठी। पण ते हा पान, कुणाच्या हे तरी पान, हे भावना पान. दुखावल्यावर कधीतरी असं आहे की किंचितशी शेवटी दिलगिरी इतिहास व्यक्त करावी लागते। असं आहे ना, सच्चा इतिहास सांगणं हे सुद्धा आपलंच काम आहे ना। खोटा इतिहास सांगून या देशाचं वाटोळं झालं। आता लोक नथुरामाला स्वर्गीय आणि असं सगळं ग्लोरिफिकेशन ऑफ नथुराम करायला लागले। आपल्याला काहीच वाटत नाही। नथुरामाला पिक्चरमध्ये गोळ्या मारतात, अख्खे थिएटर उभं राहून टाळ्या वाजवतं। असा इतिहास जर लोकांच्या डोक्यात घालणार असू तर गेला भारत डब्यामध्ये। आता त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? मला कोणीच अडवू शकत नाही ते बोलताना, कोणीच। पण आव्हाडजी, म्हणजे गेल्या काही आत्ता नाही, गेल्या अनेक काळापासून असं तुमच्या बोलण्यातनं वाद झाल्याच्या खूप गोष्टी घटना आहेत। अशी कोणता वाद आहे की जो तुम्हाला वाटलं की अरे किमान ह्याच्यात तर वाद म्हणजे व्हायला नको होता? नाही, अशी कुठलीही घटना नाही। मी काय जाणून बुजून करत नाही आणि केलं तर पस्तावत नाही। नाही, पण वाद झाल्यानंतर वाद जेव्हा होतात तेव्हा त्याला सामोरं तर जावं लागतं। जातो ना मी, कुठल्या वादाला समोर नाही गेलो। अरे मी म्हणतोय असं की वाद झाल्यानंतर सामोरं जावं लागतं। काही वेळेला असं असतं की मला असं म्हणायचं नव्हतं, तुम्ही त्याचे गैरअर्थ काढताय नाही, वगैरे नाही, असं. असा माझा एक व्हिडिओ दाखवा की मग म्हणालो गैरअर्थ काढला त्याचा तुम्ही। अहो आव्हाड, मी काय असं करते? म्हणतोय की तुम्ही असं म्हणताय असं मी म्हणत नाहीये। तुमच्या बोलण्याचा लोकांनी गैरअर्थ घेतलाय किंवा त्याचे चुकीचा अर्थ लागले गेले मला जे- असं मला तुम्हाला जो- कधी वाटलं का तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात? मला जो अर्थ वाटतो तो महत्वाचा, लोकांना काय वाटतो? नाही, मुद्दा लोक महत्वाची आहेत, पण शेवटी मी मी जास्त महत्वाचा आहे। मी ज्या भूमिकेवर असतो, मी ज्या भूमिकेवर बोलतो ती भूमिका मी माझ्या आयुष्यात सोडणार नाही। तुम्ही ती माझे सगळी वैयक्तिक माझं काही हित नसतं। मी कुठल्याही ठिकाणी, मी पुरंदऱ्यांवर एवढी लढाई लढलो, तुम्ही सगळ्यांनी मला विरोध केला आणि मी लढलो। हम्म. आणि अखेरीस शनिवार वाड्याचा कार्यक्रम त्यांना एका 10x10च्या खोलीत घ्यावा लागला। हे आमचं यश आहे। आव्हाडजी, तुम्ही म्हणताय की तुम्ही बदलत नाही, म्हणजे तुम्हाला आठवत असेल एक ट्विट आलं होतं, नंतर तुम्ही सांगितलं की ते ट्विट मी केलेलं नाही तर माझी टीम करते। कुठलं? कुठल्या तरी एका ट्विटचं एका ट्विट झालं होतं ना प्रकरण, तुम्ही सांगितलं कुठलं? आता तुमचं ट्विट होतं तुमचं आव्हाडजी, tweet. तुम्हाला माहिती ना आपण तुमच्या ते टीमनं मला कुठलं आठवून ट्विट तर द्या केलं? कुठलं ट्विट। नाही, पण तुम्ही दिलगिरीचं जे म्हणाल
हां. दिलगिरीच्या बाबतीत असं आहे की प्रभू श्रीरामाबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर तुम्ही मान्य आहे ह्याच्यावरती- तुम्ही फक्त लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी आय हे करतो. रिग्रेट माझा शब्द होता आय रिग्रेट कशाबद्दल मला regret? या विषयावर मला आता नवीन वाद घालायचा नाहीये तेव्हा जो झाला तेवढा खूप छळलं ना तुम्ही मला. नाही ते पण म्हणजे तुम्ही वारंवार जे विचारतोय माझं वक्तव्य सांगा ज्यात मी दिलगिरी व्यक्त केली तर तिथे आय शेवटी- रिग्रेटचा अर्थ तुम्ही काढा काय असेल तो. आता तुम्हाला आपण दिलगिरी dictionary व्यक्त करायची वेगळी नव्हती. काढायची. तुम्हाला खेद मला हा व्यक्त वादच करायचा घालायचा नाही खेद- तुम्हाला वादात घालायचं असेल मला तर मला माझी बरं, काय असं हरकत आहे, नाही बरं, मग मला माझ्या पद्धतीने तोंडी परीक्षा द्यावी अरे लागेल. मग तुमच्याच पद्धतीने तोंडी परीक्षा द्यावी तुम्ही असे मग मला हा प्रश्न घ्यायचाच नाही ऑप्शनल. म्हणजे याचे मार्क नाही मिळाले ऑप्शन अरे मार्कांवरती काय होतं 4थी पास झालेला माणूस आज कुठल्या कुठे जातो. कोण? मार्कांवरती काय खासदार होतात. आता इंग्लिश बोलणारा विखे हा लंकेसमोर खासदार होणार आहे काय संबंध इंग्लिश आणि राजकारणाचा. हे हाव आर यू मिस्टर विखे असं कोण बोलतं का. आता त्यांनी जाऊन शेतकऱ्याला विचारा ए हाव आर यू मिस्टर पाटील व्हेअर इज युअर शुगर कॅन काय त्याला समजणार आहे. अरे डोळ्यातले भाव आणि चेहऱ्यावरची व्यथा ही ज्याला समजली तो राजकारणी. बरं पण राजकारणाचं चित्र का बदलताना दिसतं म्हणजे आता रोज ज्या आम्ही सभा पाहतोय त्यातनं एक गोष्ट लक्षात येते की उमेदवार विरुद्ध उमेदवार अशा प्रकारची लढत नव्हे तर आता थेट राहुल गांधी विरुद्ध मोदी अशा प्रकारची लढत होताना दिसते. म्हणजे सुनेत्राताईंचंही नाव घेतलं जात नाही किंवा सुप्रियाताईंचंही नाव घेतलं जात नाही मात्र थेट देशाची निवडणूक असं चित्र का तयार केलं जातं बरं. ही देशाचीच निवडणूक आहे. ही तुमच्या राज्याची निवडणूक नाही आहे. बरं देशामध्ये पेट्रोल प्राइसेस काय होणार आहे. हं. आज देश वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन सांगतं की नवयुवकांमध्ये 84% बेकारी आहे. त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे. आज आत्ता मी इथे आलोय जाहीर झालं की इंडिया 3rd बिगेस्ट इकॉनॉमी आहे. पण ते म्हणाले आनंद साजरा करण्यासारखं काहीच नाही याच्यात. कारण का आपण इकॉनॉमीमध्ये जगामध्ये 139व्या नंबरवर आहोत. कोण म्हणाल ऑर्गनायझेशन्स ज्या ऑर्गनायझेशन त्यांनी पहिलं अमेरिकेला दिलं त्यांचं काहीतरी $2160 इज दर म्हणजे दरडोई उत्पन्न आणि आपण त्या नंबरमध्ये 139 आहोत. आपण पॉवर्टी इंडेक्समध्ये अफगाणिस्तानच्या मागे आहोत. हं. आपण हास्य म्हणजे हॅपी इंडेक्समध्ये फार युगांडाच्या मागे आहोत. म्हणजे आता आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ज्या काही मोजमाप आहेत त्याच्या जवळपास 10व्या क्रमांकावर पण नाही आपण. आणि ही अधोगती कधी झाली. एवढी अधोगती कधी झाली कधी झाली? या 10 वर्षात. अच्छा बेकारी कधी नव्हती. 70 वर्षात एवढी बेकारीच नव्हती. 70 वर्षात एवढी महागाईच नव्हती. इन्फ्लेशनचा रेट बघा. हे सगळं 2014 नंतर झालं. सगळं 2014 नंतर. असं आहे की आम्ही सांगतो 2000 साली जेव्हा पेट्रोलचा आंतरराष्ट्रीय भाव वरती होता तेव्हा आम्ही 60 ने पेट्रोल विकायचो. जेव्हा आंतरराष्ट्रीय दर 30 वर आला तेव्हा तुमचा भाव 90 रुपये होता. तुम्ही एक दिवशी येता अचानक इस्रायलचा वॉर सुरू होतो आणि तुम्ही म्हणता आम्ही इस्रायलच्या बाजूने आहोत आणि 3 दिवसांनी येता म्हणतात नाही गाझाच्या बाजूने आहोत. हे कसं म्हणायचं. इलेक्टोरल बॉन्ड्स 30 ऑक्टोबरला तुषार मेहता जाऊन कोर्टात सांगतात की जर हे इलेक्टोरल बॉन्ड्स हे झाले तर हाहाकार माजेल. त्याचा एक्झॅक्ट इंग्लिश शब्द त्याचाच मी हे ट्रान्सलेशन केलंय. काय हाहाकार माजणार होता. SBIने पहिल्याच दिवशी इलेक्टोरल बॉन्ड्सची विचारणा केल्यानंतर का दिले नाहीत कोर्टात. एवढे आढेवेढे का घेतले. शेवटी सुप्रीम कोर्टला थापड म्हणावी लागली तेव्हा किती इलेक्टोरल बॉन्ड्स बाहेर आले आणि सगळ्याच चोऱ्या उघड्या झाल्या. पैसा दो धंदा लो, पैसा दो धंदा लो, पैसा दो धंदा लो. म्हणजे 2024च्या निवडणुकीत तर फार आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे आले. त्याच्यामध्ये सगळ्यांनाच मिळाले ना पैसे. असे आहे की ही त्याच्यामध्ये टीएमसीलाही मिळाले तुमच्या कोणालाही- डीएमकेलाही मिळाले तुम्हालाही मिळाले. कोणालाही मिळाले असले तुम्हाला कमी तर मिळाले हा त्रास आहे का? आम्हाला पहिले आनंद आहे
की पहिल्यांदा उघडपणाने आम्हाला किती पैसे दिले हे जाहीर करणारा पहिला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो होता. भाजपने पण तर केलं, उघडपणे जाहीर केलं ना त्यांना किती मिळाले त्या लिस्टमध्ये. त्यांनी नाही जाहीर केलं, त्यांनी नाही जाहीर पण केलं, लिस्टमध्ये त्यांना सगळ्यांचीच जाहीर नावं आली करायचंच ना. नव्हतं. त्याच्यासाठी त्यांनी खास वकील आणले. SBIनी राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये हरीश साळवे यांना किती पैसे दिले वकिलीसाठी ते सांगायला तयार नाहीत. पब्लिक मनी आहे, का सांगत नाही तुम्ही? कशाला मुकुल रोहटगी ते जाऊन तिथे बोंबा बोंब करत होता की शेवटी पराग शहाला मराग मेहता, तो काय मेहता, तुषार मेहता, आणि त्याला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना सांगावं लागले दिस इज नॉट अ पब्लिक प्लेस अँड अ पब्लिक मीटिंग. असं काय झालं? आणि आता ते म्हणतायत आमचे पंतप्रधान की माझी ट्रान्सपरन्सी बघा. अहो, तुमचाच तुषार मेहता जाऊन सांगत होता ना की हे उघडं करू नका, ह्याच्याने हाहाकार माजेल. काय हाहाकार माजणार होता? तर तुम्ही मेगा इंजिनिअरिंगला समृद्धीवरती कॉन्ट्रॅक्ट दिलं, तुम्ही मेगा इंजिनिअरिंगला ठाण्यात कॉन्ट्रॅक्ट दिलं 14,000 कोटीचं, 14,465 कोटीचं ठाण्यात बोरिवली बोगदा. तुम्ही समृद्धीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलं 15,565 कोटीचं. तिथला ब्रिज पडला, तुम्हाला आठवत असेल, 1 तारखेला ब्रिज पडला, 31 तारखेला. 1 तारखेला आमचे स्वतःचे विरोधी पक्ष नेते यांनी त्याच्यावर टीका केली आणि 2 तारखेला ते मंत्रिमंडळात सामील झाले. ते सोडून द्या, का सोडून द्या? ते नाही बोलतो ना, त्याच्यावर पण बोलू ना आपण. हे मेगा इंजिनिअरिंगचं काय प्रकरण आहे की त्यांनी एवढं सगळं झाल्यानंतर 900 कोटी रुपयाचे बॉन्ड घेतले. बरं, त्यांनी झायडस कॅडिला ही कंपनी आहे. झायडस कॅडिला ही रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करायची. बर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलं की तुम्ही रेमडेसिवीर वापरू नका, हे घातक आहे. भारताने ते बंद केलं नाही. त्याच्यानंतर गुजरात FDAने अप्रुव्हल दिलं. त्याच्यानंतर अनेक कंप्लेंट आल्या की त्याच्यात फंगस दिसतोय, त्याच्यात बॅक्टेरिया दिसतोय. आपण ते इंजेक्शन मागे घेतलं नाही. अनेक रिपोर्ट्स अनेक हॉस्पिटलने सादर केले की ह्याच्याने मृत्यू होत आहेत, आपण मागे घेतले नाही. का? जेव्हा मनी ट्रेल बाहेर आला तेव्हा कळले की 85 कोटी रुपये जमा झाले होते आमच्या शेटजींच्या खात्यात. म्हणजे सगळे पण मग जितेंद्रजी, राजकीय पक्षांना शेटजींचा पक्ष आहे ना तो. हं. अशा प्रत्येकाने जर असं केलं तर काय म्हणजे काय? पण प्रत्येक पक्षालाच मिळालेत ना पैसे. अहो, असं काय पण करता तुम्ही? प्रत्येक फक्त पक्षाला- भाजपचंच कसं म्हणताय? बरं, असं आहे म्हणजे की- प्रत्येक पक्षाला दिलेले आहेत, प्रत्येक पक्षाकडून त्यांना काहीतरी बेनिफिट असतीलच ना. आम्ही- कसं आहे की आता हे पण सरकार आम्ही असल्यामुळे ते साहेब समोर आम्ही येतंय. विरोधी पक्षात होतो. कसं मग विरोधी तरी पक्षात देखील तुम्ही विरोधी कधी पक्षात होता? आमची बॉन्डची मैत्री- गरज या राजकीय पक्षांना का पडते? अरे फंडची गरज लागतेच ना निवडणूक मतदारांना लढवायला. समजावून असं आहे सांगा. की बरं, एक अगोदर- सेकंद. असं की फंड सगळ्यांना मिळालेत, कुणाला जास्त मिळालेत, कुणाला कमी मिळालेत. जे विरोधी पक्षांमधले तुमच्या बरोबरचे जे पक्ष आहेत, जे विरोधी सरकार आहेत, त्यांनाही भरपूर पैसे मेगा इंजिनिअरिंगने दिलेत आणि त्या लॉटरीवाल्यांनाही दिलेत. आणि त्या लॉटरीवाल्यानं कुणाला किती पैसे दिलेत वगैरे ते आता सगळं आपण त्याच्या खोलात गेलो तर त्याच्या पलीकडे आपला सगळा वेळ संपून जाईल ह्याच विषयामध्ये. तुम्ही आत्ता बोलताना बोललात विरोधी पक्ष नेत्यांच्याबद्दल, ज्यांनी आज टीका केली आणि उद्या ते सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांच्याबद्दल तुम्ही बोलताय. एकूण अजित पवारांच्या जाण्याच्या नंतर किंवा जाण्याबद्दल तुमची आता भावना इतक्या काळानंतरची काय आहे? गेले बरे झालं अशी आहे? म्हणजे जाणारच होते. नाही, जाणारच होते पण असं आहे, 2 राणा जगजितसिंह पाटलांनी काय सांगितलं, ते मल्हार राणा जगजितसिंह पाटील, की आम्हालाच त्यांनी बीजेपीकडे पाठवलं आणि नंतर ते आले. हे 2014 सालीच सुरू झालं होतं. हम्म. 2014 नंतरची जी 5 वर्ष गेली त्याच्यामध्ये एक दिवसाआड अजित पवारांची पण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे शरद पवारांना का बाजूला करता? त्यावेळेला तर शरद पवारांनीच पाठिंबा जाहीर केला होता भाजपला 2014 मध्ये. ते ह्यांच्याच दबावाखाली. नाही त्यांच्या दबावाखाली कसं म्हणू शकता? शरद पवारांनी स्वतःहून सांगितलं होतं नाही. की मी बाहेरून नाही शरद नाही नाही पवारांचं नाही statement नाही आहे. नाही नाही त्यांचं statement नाही आहे. आहे, त्यांचं नाही, प्रफुल्ल पटेलांचं आहे. नाही शरद पवारांनी पवारांचं सांगितलं. statement आहे. शरद पवार म्हणाले. प्रफुल्ल पटेलांचं त्यांच्या घराबाहेर येऊनच स्टेटमेंट आहे. शरद पवारांच्या घरी ते मिटिंग तुम्ही चालू होती. म्हणजे निकाल संपत होते, संपायचेच होते पूर्ण, आणि प्रफुल्ल पटेलांनी बाहेर येऊन पाठिंबा जाहीर केला हे मान्य आहे. पण त्यानंतर शरद पवार बोललेच नाही असं नाहीत ना. नाही बोललेच नाही त्याच्यावरती. नाही शरद पवारांनी हे वेळोवेळी सांगितले जितेंद्रजी
की ते शिवसेना आणि याच्यामध्ये फूट पाडण्यासाठी म्हणून केलेली आमची ती स्ट्रॅटेजी होती. तर त्यांच्या स्ट्रॅटेजीचा अर्थ लावून जर त्याच वेळेला भाजपत उड्या मारल्या असतील तर त्याच्याबद्दल अजितदादांना दोष देण्यामध्ये आम्ही काय कारण? तुम्ही असं आहे की आता तुम्हाला अजितदादांचं मीठ सुद्धा आळणी लागायला लागलं. आता तुम्ही आतापर्यंत त्यांचे कर्तबगारीचे गोडवे गात होता, आता तुम्हाला अचानक ते एकदम खलनायक आणि काकाच्या बद्दल कसा वागला हा पुतण्या बितण्या सगळं सुरू झालं. असं आहे की 2014 नंतरची जी राजकीय परिस्थिती बदलत गेली पक्षात, ते आम्ही जवळनं बघत होतो. आमचे विरोधी पक्षनेते, आमचे पक्षाध्यक्ष हे दररोज सकाळी उठले की पवार साहेबांच्या घरी जायचे, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. पवार साहेब मला सांगायचे की अरे या दोघांच्या हातात तलवारी आहेत, काय लढणार आहे तुम्ही? म्हटलं साहेब त्यांच्या जीवावर थोडी लढतो आम्ही. त्याच्यानंतर 18चा प्रयोग झाला, 19चा प्रयोग झाला आणि 24चा प्रयोग झाला. ते ज्या दिवशी एकनाथ शिंदे फुटले त्या दिवशी आम्ही सगळे बसलो होतो. तेव्हा माहीत नाही ते फोनवर सारखे कुठेतरी बोलत होते, मला काय माहीत नाही तो फोन कोणाचा होता. आणि मग सगळे आमदार म्हणाले, बहुसंख्याक आमदार म्हणाले की अजितदादा चला आपण जाऊ बीजेपीमध्ये. माझ्या बाजूला एक निफाडचा आमदार बसला होता. तो ह्या लेवलला गेला की शरद पवारांना एकटं काढा, आपण सगळे जाऊया. म्हणजे ह्या एवढी मानसिक तयारी आधीच होऊन बसली होती. त्याच्यावर त्या पत्रावर तुमची पण सही आहे अहो, असं. ते पत्र बरं झालं तुम्ही पत्र करता, ते पत्र मागवावं जरा. ते पत्र शरद पवारांना लिहिलेलं होतं. कशासाठी? की आपण भाजपबरोबर जाऊ? आपण काय भूमिका घ्यायची, बहुसंख्याक आमदारांची अशी इच्छा आहे. त्या पत्राचं एक मी नेहमी सांगतो की जयंत पाटील समोर बसले होते अशी माझ्या, आणि सगळ्या त्या मुख्य नेत्यांची नजर माझ्याकडे होती. ह्याला सांगा ना साहेबांशी बोलायला. मी साहेबांच्या यांच्याशी बोलण्याचा एवढा मोठा नाहीच. मी म्हटलं मी नाही बोलणार साहेबांशी. त्याचं पत्रावर सह्या झाल्या. ते पत्र कोणी द्यायचं तर बाबा जयंत पाटील जाऊन देऊन येतील. मी जयंत पाटलांना बाहेर गेल्यावर सांगितलं पहिली माझी सही खोडा. ते म्हणाले पण जितेंद्र आव्हाड ही काय म्हणजे तिथं सही करायच्या नंतर बाहेर जाऊन माझं सही बघा, खोडा म्हणायचे, हा पळपुटेपणा झाला. मग तिथं सही मी नाही करणार म्हणायचं. हा पळकुटेपणा नाही, कारण का पत्र शरद पवारांना जाणार होतं आणि शरद पवारांना पक्क माहिती आहे, पक्क हां. जितेंद्र आव्हाड कधीही मला सोडून काही निर्णय घेणार. अरे म्हणून सही कशाला केली? सही कशाला केली म्हणजे आता तिथे अजित पवार उभे आहेत. तो म्हणायचं ना की मी नाही करणार सही, मला हे मान्य तेव्हा मला नाहीये. धाडस नव्हतं ना माझ्यात, कारण का काय होईल सांगता येत नाही. अजित पवार हे कायम शरद पवारांच्या सावलीत होते, अनेक चुका आम्हाला कळायच्या, बोलता येत नव्हतं शरद पवार साहेबांमुळे. हम्म. शरद पवार साहेबांमुळे बोलता येत नव्हतं. आता आम्ही उघडपणाने बोलतो. 2019ला त्यांना उपमुख्यमंत्री केली की पवार साहेबांची सर्वात मोठी चूक. वन्स अ ट्रेटर ऑलवेज अ ट्रेटर. आवड साहेब एक बेसिक पण प्रश्न पण आहे. पण ट्रेटर म्हणजे हे तुम्हाला त्यांचे ट्रेटरपणाचे पुरावे त्या पत्राच्या मध्ये होते का आधीपासून? आधीपासूनच होते ना. 2019चा शपथविधी नाही का? विमान पाठवलं, नाही पण विमान पाठवलं, लोकांना उचलून आणलं, घेऊन गेले. नाही पण आव्हाड साहेब एक बेसिक प्रश्न आहे की राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांना म्हणा, नेत्यांना म्हणा, भाजपमध्ये जावंसं का वाटलं? कारण काय असेल त्याच्यामागे? विकास. जर अजित पवारांना विकास वाटू शकतो तर आमदारांबद्दल काय बोलायचं? नाही, शरद म्हणजे पवार 25 वर्ष मंत्री राहिल्यानंतर अजूनही यांचा विकास होत नसेल तर मग कोणाचा विकास यांनी केला तपासण्याची वेळ आली ना महाराष्ट्रात. मग त्याचा तपास तुम्ही करणार आहात का? म्हणजे भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, अजित पवार साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, सुनील तटकरे साहेब यांना आता विकास हवा, विकास. मग एवढे दिवस काय केलं? मग त्याचा तपास फक्त तुम्ही घरच्यांचा विकास केला का तटकरेंनी? पोरगी मंत्री, पोरगी आमदार, पोरगा आमदार, पुतण्या आमदार, भाऊ आमदार, स्वतः खासदार,
काय घरच्या घरी सगळं वाटायचं आणि रायगडच्या कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या? नाही नाही आव्हाडजी, हा एकदम रास्त आणि म्हणजे हा फार महत्वाचा मुद्दा आणि प्रश्न आहे. मुद्दा असा की ते तुम्हाला सोडून तिकडे गेल्यानंतर हे प्रश्न का तुमच्या मनात येते? साहेब, असं जेव्हा आहे. तुम्ही देत होता तेव्हा तर तुम्हाला सगळ्यांना आनंद होता, तुम्ही कोणी तेव्हा सगळे सांगितलं साहेब आम्हाला साहेब आनंद करत होता? होता. मी तेव्हा तर प्रस्थापित- कोणी त्याला आक्षेप नाही मी घेतला. प्रस्थाप- आता तुम्हाला सगळंच त्यातलं हे सगळ्या तुम्हाला- गोष्टी चुकीच्या वाटतात. असं आहे. हे तुम्ही देणार, तुमचा पक्ष देणार, एकेका घरामध्ये 4-4 आमदार किंवा खासदार किंवा मंत्रीपद देणार, त्यावेळेला कुणाला कार्यकर्त्यांनी सतरंज्या कोणी उचलायच्या असं वाटणार नाही. आता मात्र ते तिकडे गेल्यानंतर हे सगळे तुम्हाला जाचायला नाही, लागलं. आपल्याला मी स्पष्टपणाने सांगतो, याबद्दल मी लेखी आक्षेप पवार साहेबांकडे नोंदवले होते. माझं राजकारण हे प्रस्थापित राजकारण्यांविरुद्धच आहे, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. की ह्या काय जे काय चालू असतं की ह्याचा पोरगा खासदार, त्याचा पोरगा खासदार, त्याची सून नाही, खासदार, असं आहे की- ह्याचा भाऊ खासदार, अरे आव्हाडजी, काय आहे? जितेंद्रजी, एक मुद्दा असा की हे गैर आहे, याच्याबद्दल काही याच्यात शंकाच नाही. तुम्ही याच्याबद्दलची पत्र शरद पवारांना लिहिली असतील, तुमचे आक्षेप नोंदवले असतील, याच्याही बद्दल माझ्या मनात काही शंका नाही. देणारे तर तेच होते ना, शरद पवारच देत होते ना त्यावेळेला. शरद पवार- त्यावेळेला असं आहे की जे देत होते आता त्याच्याबद्दल नाही, ते अजित पवार करत होते असं म्हणणं याच्यातलं म्हणजे हा दुटप्पीपणा नाहीये का याच्यामध्ये? हे म्हणजे बघा, जे चांगलं आहे ते सगळं एकाचं आणि जे सगळं वाईट आहे ते दुसऱ्याचं. माझं एक तुम्हाला माझं म्हणणं आहे का, शरद पवारांनी दिलं यात काही वाद नाही, शरद पवारांनी द्यायला नको होतं यातही काही वाद नाही. पण हे सगळं देताना शरद पवार कोणाबरोबर बसायचे? 5 जण, ठरलेली 5 जण. भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, म्हणजे ठरलेली 5 जण गेले 20 वर्ष कधी हल्लीच नाही. तीच 5 जण जाऊन सगळं करणार. आणखी 2 नावं राहिले कोण? ठरलेल्या 5. प्रफुल्ल पटेल आणि आणि कोण? नाही, परत मोजा 5 जण. अजित 5 पवार, नावं सांगा. अजित अजित पवार, पवार, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे तटकरे, दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील फार नाही, भुजबळ झाली पण. आणि भुजबळ. भुजबळ. म्हणजे तुमचा सेम आरोप आहे जो शिवसेनेतल्या लोक बाहेर पडल्यावर त्यांनी लावला होता की ते विठ्ठलाच्या आजूबाजूचे बडवे जे होते ते आम्हाला नाही, विठ्ठलापर्यंत ते- पोहोचू ते- देत ते- नव्हते. ते- ते नाही, ते नाही, ते नाही, तसं नाहीये तसं नाही. तुमचा. माझा काही तसा आरोप बिरोप नाही. नाही. मला काही पवारांपासून कोणी लांबीम करण्याचा प्रयत्न केला नाही आणि मला काही फरकही पडला म्हणजे नसता. साहेबांचं चुकलं असं तुम्हाला वाटतं का? हो, अरे मी तो ओपनली सांगतो, ओपनली त्यांच्या समोर बोललोय हम्म. की 2019ला अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं, ती माझी शिर्डीची नाही, वाईट आहे. ते नाही, तो एक झाला भाग, पण ह्या 5 जणांनाच ते घेऊन हो. बसत होते. नाही नाही, ती माणसं चुकली. ते माझं काम नाही. त्यांनी कोणाला घेऊन बसावा, दॅट इज हिज राईट, पण दॅट इज त्यातल्या- डेमोक्रॅटिक पण राईट ह्या ऑफ मिस्टर ह्या सगळ्यांपैकी कोणाला त्यांना सोडून पलीकडे जाण्याचं तुम्हाला विशेष दुःख, वैषम्य, नाही. मला कोणी गेले मला काय फरक पडतो? काय फरक पडत नाही? मला काय फरक पडतो? माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही. मी माझ्या धर्मनिरपेक्ष राजकारणाशी प्रामाणिक राहिलोय, राहीन. मी एकटा पडलो तरी चालेल. बरं, असं आहे की आणि मला माहिती आहे पवारसाहेब धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्राला कधीच सोडणार नाहीत. नाही नाही, मुद्दा असा की वैयक्तिक तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो हा नाहीये, पण असं आहे की अरे हे साहेबांच्या फार जवळचे होते किंवा साहेबांचा ह्यांच्यावर फार विश्वास होता आणि हे कसे तिकडे गेले, असं सगळ्या महाराष्ट्राला जसे प्रश्न पडले तसं तुमच्या मनात प्रश्न कधी पडतात का तुम्हाला? का ते पण मला काय फरक पडतो, मला नाही प्रश्न पडत असं आहे? अहो, अजित पवार नाही, अजित पवारांच्या बद्दल तुमचं पहिल्यापासूनच आहे ना म्हणणं की ते आधीपासूनच होते, त्यांच्यामध्ये ते ट्रेटर होते, 14 पासूनच ते करत ऐका ना, ते तुम्ही आता जे म्हणालात की नाही, होते. 91 साली पहिल्यांदा खासदार कोणी केलं? त्याच्यानंतर सुधाकर राव यांच्या मंत्रिमंडळात कोणी आणलं? त्याच्यानंतर 99 साली झालेल्या राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्या मंत्रिमंडळातलं पहिलं स्थान कसं काय मिळालं? त्याच्यानंतर 4 वेळा उपमुख्यमंत्री कसे काय झाले? मग हे सगळं दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सगळे लाभार्थी आहेत ना, सगळे लाभार्थी आहेत. आणि त्यांच्या चुकांनी बदनाम झाले शरद पवार. MSC बँकेमध्ये काय शरद पवार लक्ष घालत नव्हते ना, पण आलं त्यांच्या अंगावर. आता ते काय काय बोलायचे अजितदादा कधी कधी, बिल फाटायचं शरद पवार. त्याला आता काय उपाय नाही ना, कुटुंबातला प्रमुख आहे तो माणूस. काय पोरांनी मस्ती केली तर भोगावी लागली त्यांना.
आता गेले पोरं बाहेर, पण आता ते नवीन घर उभारतील आता. आता गेल्यानंतर तुमची भावना काय? कारण ते सगळे गेल्यामुळे तुमचंही स्थान एकदम पक्षातलं वर आलं. असं काय मला वाटत नाही. मी जिथे आहे तसाच आहे. मी जे बोलायचं ते तुम्हाला आनंद नाही होत की अरे बरं झालं गेले, माझी जागा मोकळी झाली? मला काही आनंद नाही, मला काही दुःख नाही. पण शरद पवारांना होणाऱ्या यातना मी नेहमी सांगतो की शरद पवार हा माणूस आहे, त्यालाही हृदय आहे. तुम्हाला पत्रकारांना वाटतं की नाही मला माहीत नाही, का नाही पण वाटणार? कधी कधी रात्री एकांतात त्यांनाही वाटत असेल ना माझं काय चुकलं. पाण्यात पोहणाऱ्या माणसाला अश्रू येत नाही म्हणून तो रडत नाही असं तुम्हाला कधी वाटतं का? त्याला वेदनाच होत नाही कधी काय लागल्यावर? आपल्या बेडरूममध्ये गेल्यानंतर शरद पवार कधीतरी हा विचार करत असतील की मी हसन मुश्रीफला कुठनं कुठे आणला, पण कधी बोलले का तुमच्याशी? मी हसन मुश्रीफला कुठनं कुठे आणला? कागल 98% मराठा आणि बहुजन समाजाचा मतदारसंघ असताना तिथनं हसन मुश्रीफ यांना उमेदवारी द्यायची, निवडून आणायचं, मंत्रिमंडळात घ्यायचं, हे शक्य होतं का? शेका पक्षाचा विरोध असताना सुनील तटकरेंना 99 साली मंत्री करणं, हे शक्य होतं का? भुजबळांचे सगळे स्कॅम सगळं 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 बघून तरी 2024च्या 2020च्या मंत्रिमंडळात पहिल्या तिघात शपथ कोणी घेतली? त्यांनी घेतली. न्यायपती पण म्हणजे असं आहे की चुकीची थांबा, माणसं थांबा, झाली तू ना. उत्तर तर ऐकव. हां, ऐका, ऐका. तुम्ही उत्तर ऐका, उत्तर ऐका, उत्तर उत्तर ऐका. ऐका. 2004ला प्रफुल्ल पटेल लोकसभेत पडले, त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि स्वतंत्रपणाने हवाई उड्डाण खातं त्यांच्या हातात दिलं. तेच प्रफुल्ल पटेल 2004 सालीच सांगत होते, तेव्हा शायनिंग इंडियाचं वारं होतं आणि काँग्रेस येणारच नाही असं साधारण सगळ्यांचं मत होतं, पण काँग्रेस आली. तेव्हा ते स्वतःच मागे लोकलं, साहेब चला, साहेब चला, साहेब. साहेब म्हणाले थांब रे बघू काय होतं. झालं, साहेबांनी त्यांना मंत्री केलं. अजून साहेबांनी यांना काय करावं? पण याच्यातनं अर्थ एकच निघतो जितेंद्रजी की साहेबांनी सगळ्या चुकीच्या माणसांना निवडलं आणि त्यांना पदं दिली. हे तर माझं मतच आहे. ठीक आहे, चला आता याच्यावरनं मार्क द्या आणि मग आपण पुढच्या याच्याकडे जाऊ. उत्तरांचे मार्क द्या. सविस्तर उत्तराचे मार्क किती द्यायचे? सविस्तर उत्तरासाठी किती मार्क्स? 10 पैकी काही वेळेला फार सिलेबस सोडून लिहिली उत्तरं. 7 मार्क 10 पैकी. 7 की 8? 7 7 7 7. तरी 70% काय वाईट नाही, म्हणजे अगदीच बुद्धू विद्यार्थी नाही. नाही नाही, पहिला प्रश्न हुशार विद्यार्थी. चला आता पुढचं एका वाक्यात एका उत्तर. वाक्यात माझ्याकडे. आव्हाड साहेब, तुम्हाला वादग्रस्त वक्तव्य करताना लक्षात येतं की आपण काहीतरी वादग्रस्त बोलतो की नंतरच लक्षात येतं की हे वादग्रस्त होतं? एकाच वाक्यात उत्तर मी द्या. माझ्या मनातलं बोलतो ते काय आहे तुम्ही त्याचा असा फुगा करता ना, अच्छा. ते कर्तृत्व तुमच्याकडे आहे, माझ्याकडे नाही आहे. म्हणजे ते वादग्रस्त आम्ही करतो. हा म्हणजे तुम्हीच नाही अरे ना पुढे. बोलता तुम्ही म्हणून वादग्रस्त तुम्ही होता ना बोलता. अरे तुम्ही जितेंद्रजी. त्याला आम्ही काय करणार? तुम्ही त्याला मस्त मिरच्या लावून म्युझिक लावून असं त्याला एकदम असं सजवून बिजवून लोकांसमोर ठेवता. पण त्यातला मसाला मूळ चिकन तर तुमच्याकडेच असतं ना. अहो, त्या आम्ही चिकन- त्याला मसाला लावून नंतर मूळ त्या चिकन. चिकनला तिखट करायचं का? आता चिकन असं चिकन boil होईल ना, त्याला काय? चिकनच आहे, पण ती पण तिखट त्यामुळे करून मूळ- मसाला लावून द्यायची. अरे पण मूळ त्या चिकन पुढच्या- तुमच्याकडे येतं असो. ते मान्य करत नाही की वक्तव्य ते मूळ करतात. चिकन त्यांचं ते मान्य करत नाही, ते फक्त मसाल्याच्या बद्दल बोलतात. बरं, आता खूप महत्वाचा प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाड को गुस्सा क्यों आता है? हा? जितेंद्र आव्हाड को गुस्सा क्यों आता है? तुम्हाला का राग येतो? आता पण बघा तुम्हाला म्हणजे माझा स्वभाव आहे, राग येणं. राग येणं माझा स्वभाव आहे. जो माणूस मनातनं स्वच्छ असतो, निर्मळ असतो, तो तेवढाच रागीट असतो आणि त्याचा राग असा 100 वर जातो आणि खाटकन 1 वर येतो. अच्छा. मनात पाप नाही ठेवत मी कोणाचाही नंतर सूड काढेन हे माझ्या जीवनात शक्य नाही. मी इथनं बाहेर गेलो की सगळं विसरलो असेल. हा माझा मूळ स्वभाव आहे. तुम्ही आता इतकी वर्ष राजकारणात आहात, ह्याच्या एक्झॅक्टली विरोधी असलेला स्वभाव असलेला कोणी तुम्हाला नेता माहिती आहे की ज्याचं असं नसतं, जो मनात ठेवतो, जो नंतर सूड काढतो, सूड उगवतो? नाही मला तरी काय कोण भेटलं नाही. एका वाक्यात उत्तर द्या. सांगितलं एका ना वाक्यातच द्यायचं. मी सांगितलं उत्तर सांगितलं ना, मला तर माहित नाही. नाही, पण मी अज्ञानी आहे. होतं. अत्यंत स्वच्छ मन असल्यामुळं नजरेला सगळं छानच दिसतं. माझं बघण्याचा दृष्टिकोनच तसा आहे ना, सगळ्यांकडे चांगल्याच नजरेने बघा. नाही, आता खूप कठीण प्रश्न आहे. आता पुढचे. शरद पवारांच्या वरद हस्ताचा जितेंद्र आव्हाड गैरवापर करतात का? कधी कधी
काय करतो गैरवापर? नाही करतात तुम्हाला का असा वाटतं प्रश्न का? आहे. एवढं सांगा. का करतात असा नाहीये, करतात प्रतिप्रश्न का? नाही विचारायचे. जर असं मी केलं असतं तर साहेबांनी माझ्या मागच्या भागावर लाथ मारून कधीच मला दरवाजाच्या बाहेर काढलं असतं. काय ते एवढे नासमंजस नाहीत ना. पण तुमच्या पक्षामध्ये तर पक्षात अशी एक अशी भावना भावना आहे आहे. की तुम्ही फार जवळच्या आहात साहेबांच्या, हे त्यामुळं बघा, मी किती जवळचा आहे कितीचा लांबचा आहे ते माझं मला माहिती. हम्म. ठीक आहे, पुढचा आता प्रश्न. त्यांना काय वाटतं इज नॉट माय बेसिक प्रॉब्लेम. भावना आहे म्हणून मी विचारलं. दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम ना. त्यांना काय वाटतं आय डोंट केअर. शरद पवारांचा ब्ल्यू आईड बॉय अशी जी इमेज आहे त्याचा आता कधी- तुम्ही केलेली इमेज आहे, मी कधीच म्हणत अहो, नाही. वादग्रस्त आहे आम्हीच करतो. म्हणजे आम्हीच ब्ल्यू व्हाईट बॉय मी स्वतःला म्हणून घेईन का हो? मी शरद पवारचा ब्ल्यू व्हाईट बॉय आहे असं मी म्हणेन. तुम्ही काय मी म्हणता? तुम्हाला एक बरोबर, प्रकरण एक सांगतो, ते कशातनं शब्द हा बाहेर आला. हा, सांग. आमच्याकडे एकदा मोठा गणपती होता. 50 वर्ष झाली होती माझ्या गणपतीला. आणि पहिल्यांदा ते बिचारे मोठे हे होते ना दिग्दर्शकाने, नितीन देसाई यांचा मी सेट उभारला होता आणि दुर्दैवाने रस्ता बंद झाला होता. आणि एका मोठ्या संपादकाची जवळची कोणीतरी तिथे राहत होते. त्या संपादकाला त्या जवळच्या माणसाने जाऊन सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी हेडलाईन आलेलो, पेपराचं नाव पण सांगतो, हे होते तिथे, लोकसत्ता. पवारांचा ब्लू व्हाईट बॉय जनतेच्या रोषाचा धनी. माझी फाटलीच सकाळी वाचून. पहिल्या पानावर एवढी मोठी हेडलाईन, एवढी मोठी हा, म्हणजे कसं काय म्हणजे तशी हेडलाईन मला परत कधी आयुष्यात मिळाली नाही. मी सकाळी 7:30 वाजता साहेबांच्या घरी गेलो पेपर घेऊन. म्हटलं साहेब हे असं असं आलंय. काय झालं? म्हटलं साहेब असं असं गणपतीच्यामुळे झालं. मग काय झालं? म्हटलं साहेब आता ह्याच्यामुळे आता ते काय म्हणजे मी ते उतरवतो, पण म्हणजे माझी काही चुकी नाही त्याच्यात. मला वाटलं की ते माझ्यावर रागवतील. त्याने असं पेपर बघितला, अरे ते त्यांचं काम करतात, तुम्ही तुमचं काम करा ना, कशाला आलात सकाळी सकाळी इथे? आता पुढचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जर तुम्ही दिलं तर कदाचित परत एक हेडलाईन होईल. जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा विचार करत होते का, किंवा तसा काही प्रयत्न केला होता का? मी माझ्या आयुष्यात पवार साहेबांना सोडणार नाही हे जर तुम्हाला समजत नसेल अजूनही, आणि तुम्ही असे प्रश्न विचारत असेल, तर मला तुमच्या बुद्धीची म्हणजे तुमची टेस्ट घ्यावीशी वाटते. ती घ्या तुम्ही. पण आता पुढचा प्रश्न. अनंत करमुसे प्रकरणात आरोपपत्र दाखल झालंय. आव्हाडांना सुद्धा अटकेची भीती वाटते का? कशाला? मला झालं अटक, मला बेल पण झाला. अर्धवट माहिती कशी काय घेता तुम्ही प्रश्न अहो, विचारताना? पुढचं त्याचं नाही, ते केस चालेल, ते केस चालेल. केस चालल्यानंतर वकील आहेत ना आमचे वाद घालायला. तुम्ही शिक्षा होईल धरूनच चाललात का? नाही, आम्ही एवढे फक्त माझ्या प्रश्न वाईटावर आहात का विचारला, तुम्ही? तुम्ही एका वाक्यात उत्तर अहो, बाई, द्यायचंय. तुम्ही एवढ्या वाईटावर आहात, तुम्हाला भीती वाटते काय? तुम्ही आवडताय. अहो तुम्हाला बरं, बरं, तोंडी असं परीक्षा भीती घेतल्यावर वाटते मला का? पण विचारावं लागेल ना तुम्हाला. हो की नाही मध्ये तुम्ही अहो, मी तुम्हाला विचारतोय ना, मला अटक झाली, मला बेल झाला, तुम्ही शिक्षा म्हणताय आता गुन्ह्यानंतर. जर कोणी मारहाण केली तर शिक्षा होईल ना? जर मारहाण केली असेल तर शिक्षा होईल ना? मारहाण कोणी केली हे तपासावं लागेल. अच्छा. ती का केली हे तपासावं नाही, लागेल. का पेक्षा केली का केली हा प्रश्न त्याला आहे. काळ उत्तर देईल. अच्छा. ठीक आहे. कोण? हा, वैभव. मारहाण त्यांनी नाही केली बिचाऱ्याने. त्यांनी मारहाण नाही केली. कोणी केले? नाही, कोणी केली हा उत्तर कोर्ट घेईल ना. आता कोर्टात आहे ना, मी कशाला बोलू इथे? नाही, नुसतं मी इथे कशाला बोलू? अनंत करमुसेच नाही, सूरज परमारचं आहे, वैभव कदमचंही आहे. सूरज तुमच्या मागे ह्या परमारमध्ये गोष्टींची मी भीती आरोपी वाटते का होतो. तुम्हाला? सूरज परमारमध्ये मी आरोपी होतो. नाही, पण त्या प्रसंगात तुमचं नाव आलं होतं. तुमचं नाव आहे. टीव्ही वाले काही दोन- चालवता. नाही, तुमच्याकडे एकदा हेडलाईन होती दोन- की दाऊदच्या संबंधात जितेंद्र आव्हाडांचं नाव. ज्या दोघांना हा, मीच तुला सांगितलेली ती हेडलाईन चुकली आहे. अशी आली होती हेडलाईन? मग अरे अहो, तुमच्याकडे हेडलाईन चालवताना तुम्ही काही हे लावाल. माझा आणि परमारचा संबंध काय? परमार हा माझा अतिशय जवळचा मित्र होता. आम्ही एकत्र वाढलो होतो. तो 2000 सालापासून 25,000 वया दरवर्षी माझ्या ऑफिसमध्ये आणून द्यायचा की जितेंद्र तू गरिबांना वाट. अच्छा, इतरांचं कोणाचं काय आहे ते सहज आहे. काय एखाद्याचं नाव बदनाम असलं ना की तुमच्यासारखे पत्रकार कुठेही त्याला चिपकून लावतात. कोणाचं नाव बदनाम आहे? आहे ना, माझं नाव बदनाम आहे. मी काय त्याच्यावर म्हणजे असं काय फार मी नाम पण असं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे असं का वाटतं तुम्हाला की तुमचं नाव बदनाम आहे? नाही नाही, म्हणजे हे आता असे प्रश्न आले की कळतं ना आपल्याला की यांच्या मागची भूमिका काय आहे. नाही पण म्हणजे
एखाद्याचं अरे नाव असं- बदनाम झालं की मग ते प्रश्न असे येतात किंवा नाही, नावाची कारण चर्चा. का तुम्ही कायम माझ्याबद्दल गैरसमजच करून घेतला. पण का तुमच्याबद्दल आता इथे गैरसमज होता? इथे इथे परमार आणि माझा संबंध 2017 आज 2024 आलं तरी त्या माणसाच्या मनात आहे की परमारचा आणि ह्याचा संबंध आहे, म्हणजे त्याचं किती दूषित मन आहे हे मला सांगितलं पाहिजे त्याच्या तोंडावर. नाही, आमचं मन दूषित नाही, पण त्या प्रकरणी ज्या दोघांना अटक झाली होती त्यांनी चौकशीमध्ये तुमचं नाव घेतलं होतं. ज्या अहो, दोघांना मला अटक झाली सोडला होती. असता काय या हा. सरकारने हा. नाही नाही, त्या 2015 दोघांनी नाव साली घेतलं होतं. हा, हा, त्याच्यात- तुमच्याकडे एक जर पुरावा असेल तर तुमच्या पाया पडून माफी मागेल. हिंमत आहे आता थांबा. हम्म. हा हिंमत तुमच्यात. अरे तो काय तो नाही नाही, एक मिनिट की ते माहिती काय म्हणतात आहे, ते काय म्हणतायत तो ते काय म्हणतायत चौकशीचा की जो तुमचं नाव भाग घेतलं होता, होतं काय चौकशीचा भाग होता तो. पोलिसांना वाटलं नाही की त्याच्यामध्ये तथ्य नाही त्यांच्या काय चौकशीमध्ये, त्यामुळे बोलताय? सोडून दिला असेल. काय पण बोलताय? तुमचं नाव आलं होतं. काय बोलताय? मला एक पुरावा दाखवा माझं नाव आलेलं. नाही, अहो, पुरावा तेव्हा आम्ही नाही दाखवणार. परमबीर सिंग कमिशनर होता आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. या जोडगोळीने मला सोडलं असतं का? एवढं दूषित म्हणून माझ्याबद्दल ठेवू नका साहेब. नाही, आम्ही ठीक आहे चांगलं मत ठेवा त्यांच्याबद्दल, ते तसे नाहीये. आता संपलेत का? एका वाक्यात उत्तर द्या. तर स्कोअर काय आता? एका वाक्यात उत्तर. त्यांनी 10 प्रश्नकर्त्यांचे पैकी. सगळ्यांची मापं काढत बसले, त्यामुळे सांगा. प्रश्नकर्त्यांनाच त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं त्यांनी केलं. म्हणजे परीक्षा दिलीच नाही, परीक्षा घेतली त्यांनी आता. हाच माझा स्वभाव आहे, चुकीचा स्वीकारायचं नाहीच. म्हणजे टोकाचे उत्तर दिले तो पण तुम्ही. त्याला 0 मार्क द्या, काही फरक पडत नाही. नाही ना, 7 मार्क देऊ, 7. 7 मार्क. तुम्ही फारच पेपर वाईट टपसता हो. योग्य पर्याय निवडा. हे प्रश्न जरा तुमच्यासाठी फारच कठीण आहे, म्हणजे तुमचा एकूणच मला आक्रमक- काहीच आज कठीण त्याला नाही कठीण हो. वाटलं आले. तुम्ही आधी कशाला प्रस्तावना तुम्हाला कठीण वाटतात, त्यांना थोडेच कठीण वाटणार आहेत. तुम्हाला कठीण तुम्हाला वाटतं? कठीण नाही, वाटतं. नाही. तुम्ही एक वाक्यात उत्तर द्या. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी तुम्हाला अडकवलं. हा. नाही पण हुशार विद्यार्थी आहेत हे. ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न- या आमच्या भगिनीला उत्तरच देतात. या प्रश्नामध्ये तुमची त्या अडचण माणसाची अरे, दूषित ठीक आहे, बुद्धी. काही अडचण होत समोर नाही आणली त्यांची. काय नाही तरी उगाच आधी अडचण महाराष्ट्राच्या. काढतो. काही अडचण वगैरे होत नाही, ते म्हणजे तयारीचा खिल्लाडी आहे. योग्य पर्याय निवडा. हा. सध्या सत्तेवर असलेल्या तिघांपैकी तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण? 1 एकनाथ शिंदे, 2 अजित पवार, 3 देवेंद्र फडणवीस. नाही काही अवघड नाही. तसं एकेकाळी एकनाथ शिंदे माझे खूप जवळचे मित्र होते आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस होते का आहेत? आहेत. आहेत. नाही, पण आता कोण आहे? आहेत सांगितलं ना, सांगितलं. देवेंद्र फडणवीस आहेत. हा. दुसरा, जर ऑक्टोबर महिन्यात मवियाची सत्ता आली तर कोणतं मंत्रिपद मिळावं असं वाटतंय? सांस्कृतिक, शालेय शिक्षण, गृह. आमचं मंत्रिपद ठरवणारा सिल्वर ओकमध्ये बसतात. नाही नाही नाही, मला काही इच्छा नसते. आपण मागा बिगायला जायचं नसतं त्यांच्याकडे. ते स्वतःहून फोन करून सांगतात तुला हे दिलं, ठीक आहे. आणि त्यांची वर्षानुवर्षीची सवय आहे. राजकारणापलीकडचा विचार करून पुढच्या पिढीतले आवडते पवार कोणते तुमचे? रोहित पवार. पवार म्हणजे महाराष्ट्र आहे का? म्हणजे पवार म्हणजे महाराष्ट्र आहे का? नाही, पवार म्हणजे महाराष्ट्र नाही, पवार कुटुंबातील. कशाला आपण का? दुसरे आहेत ना साधी साधी पोरं राजकारणामध्ये. हा, पण ह्या 3 पर्यायापैकी अहो, हा- अहो, अहो, हा प्रश्न- प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न काही असू तुम्ही शकतो पेपर ना. देताना असे त्या शिक्षकाला प्रश्न- विचारायचं हा. होतं का? हा का प्रश्न आहे हा. विचारला तो का? तुम्ही काय- नाही, पण हा म्हणजे optional खेचत उत्तर नाही, लिहिणं ऑप्शन आहे ऑप्शन काय? नाहीच आहे ना. ऑप्शनल आहे. नाही, मला compulsory पवारच प्रश्न आहे. आवडले पाहिजेत. मी त्याच्याच प्रेमात पडलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतंय? कंपल्सरी मी प्रश्न. काल सांगितलं. अरे मग प्रश्न तर मग- ऐकून घ्या. हा. मी ऑप्शनला काल टाकण्यापूर्वी. मी माझ्या एका मुलाखतीत सांगितलं की या महाराष्ट्रात जे काही भावनिक राजकारण चालू आहे, पवार विरुद्ध पवार, पवार विरुद्ध पवार, पवार विरुद्ध, महाराष्ट्राला काय देणं देणं पवार विरुद्ध पवार? अहो, ही लोकसभेची लढाई हो, आहे. पण इथे अरे युद्धाचा ठीक आहे, तुम्ही- प्रश्नच अहो, नाहीये. डॉक्टर, तुम्हाला तुम्ही आवडणारे प्रश्न ऑप्शनला टाका, पण ऐकू तर घ्या, ऐकून तर घ्या. प्रश्न- पहिले द्या. ते आपण आता ऐकून काय घेण्यामध्ये पवारांच्या हा. प्रेमात पडावं आणि ब्र- तुमची काय इच्छा आहे? बरं, ऐका, रोहित प्रश्न ऐका तुम्ही. रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार. मी पवारांच्याच घराण्यात प्रेम करावं असं प्रेम तुम्हाला काय करा नाही, वाटतं? याच्यातलं तुमचं हो, पण ऑप्शन आहे, प्रश्न- प्रेम करा नाही यातलं. आवड साहेब, आणि त्यांना खूप पुढे जायचं. अहो, पण- त्यांच्यातली कॅपॅसिटी, कॅपॅबिलिटी, एबिलिटी हे सगळं तपासायला खूप पुढे जायचं. अजून तिशीतले पुढे आपण असं आहे की छोटी मुलं असतात ना एवढीशी, तर त्यांच्यावरही आपण प्रेम करतो का नाही? खेळणारा असेल तर अरे ह्याच्यातला हा बरा खेळतो. प्रेम करतो तोपर्यंत ठीक आहे. मग तो ते कसा येतात की- खेळेल हां. हे राजकारणात आलेत ना, ते कसे पुढे राजकारण करतील हे बघून प्रेम करू ना. नाही, पण कोण तुम्हाला प्रॉमिसिंग कोण वाटतं? सगळेच प्रॉमिसिंग येतो ते पवार आहेत. बघा, ठीक आहे चला.
बरं मग हा ऑप्शनला धरायचं काय उत्तर धरायचं? हा उत्तर ना उत्तर ऑप्शनचा मुख्य पवार प्रवाह. फक्त म्हटल्यावर प्रॉमिसिंगच, हा, ठीक आहे, नाही तर तुम्ही प्रश्नच विचारला नसता. पुढचा प्रश्न. झाले. तर स्कोअर आता 10 पैकी हां नाही नाही, माझ्या मते तर हे तर 10 पैकी 10 मार्क आहे त्याला. 10 पैकी 10 मार्क. खुश झाले राजू सर. कल्पना विस्तार. याच्यामध्ये जरा सरळ उत्तरं दिली त्यामुळे 10 पैकी 10. कल्पना विस्तार. तुमचीच टॅगलाईन देतो, मूळ पक्षाची टॅगलाईन आहे, मी राष्ट्रवादी अजूनही आशावादी. मी आहेच ना. अहो, कल्पना विस्तार तुम्ही करायचा. करायचंय, तुम्ही सविस्तर उत्तर द्या आणि का हे सांगावं महाराष्ट्राला. कारण राष्ट्रवादीची आज जी परिस्थिती आहे ती शिवसेनेसारखी फुटलेली आहे. 2 राष्ट्रवादी झालेले आहेत. या परिस्थितीत आशावादी का राहावं? का राहा? हे तुम्हाला येणारा काळ सांगेल आम्ही आशावादी का आहोत. हार मानायची नाही, हे आमच्या रक्तात आहे. 84 वर्षाचा आमचा बाप आज 90 सभा घेतोय. 43 आणि 47 डिग्री टेम्परेचरमध्ये विदर्भात फिरतोय. एकही दिवस आराम करत नाहीये. 84 वय, 2002 साली झालेला कॅन्सर, मोडलेलं हाड, पाया झालेली जखम, दुर्दम्य आशावाद, दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याच्याकडे बघून आम्ही आशावादी असणारच. लढाई लढण्यासाठीच असते आणि ती जिंकण्यासाठीच असते. समोरचा शत्रू किती प्रबळ आहे ह्याचा विचार करून घरी बसायचं नसतं. एकदा तलवार काढली की आर नाही तर पार. लोकशाही ते पूर्ण अडचणीत जाताना दिसते. सत्ताधारी मुजोरी करताना दिसत आहेत. जनतेला त्याचे फटके बसत आहेत. इलेक्टोरल बॉन्ड्स, महागाई, बेरोजगारी, वाढलेले इन्फ्लेशन, वाढलेले इंधन दर, ह्याच्यावर कधी आपण विचारच करणार आहोत का? हीच तर आमची आशा आहे की 2047ला भारत असा असेल. आपण सगळे गेलेलो असू. आजचा 20 वर्षाचा पोरगा तेव्हा 43, 45, 47ला गेलेला असेल. मग त्यांनी त्या आशेवर जगायचं काय आजपासून? आशा उद्याची आहे, नव महाराष्ट्राची. त्या आशा उद्याची आहे, नव भारताची. आम्ही दिलेल्या 5 गॅरंटी आणि 20 त्याच्या सपोर्ट सिस्टीम, ही गॅरंटी आहे. 30 लाख नोकऱ्या, ह्या आशेवर आम्ही येणार आहोत सत्तेवर. तेव्हा आमच्या प्रचंड आशा आहेत. आमची आशावाद हा आहे की एकही कारखाना आम्ही गुजरातला नाही जाऊ देणार. हा प्रदेश गुजरातवरनं चालेल ही व्यवस्था मोडून टाकू, फेकून देऊ. हा महाराष्ट्र दिल्लीपुढे नतमस्तक होणार नाही. म्हणजे साताऱ्याचे राजे जाऊन 6 दिवस दिल्लीत बसतात की तिकीट हुजूर, तिकीट हुजूर. कोणाचे वंशज आहेत ते? ज्यांनी दिल्लीला लाथ मारली त्या शिवाजी राजांचे वंशज आहेत. म्हणजे भाजपने आम्ही शिवाजी राजांच्या वंशजाला कसे वागवतो हे महाराष्ट्राला दाखवलं. ह्याच्यात अपमान उदयनराजेंचा नाही आहे. ह्याच्यात आपण आपला अपमान समजावा महाराष्ट्राचा. दुसरीकडे शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणजेच शिवरायांचे वंशज, यांच्या घरी जाऊन तिकीट देण्यात आलं. हे तिकीट. तुम्ही उत्तर उत्तम देताय, पण याच्यामध्ये एक मुद्दा राहिला. राष्ट्रवादीतल्या फुटीबरोबर पवार कुटुंबातही फूट झाली आहे. ती फूट कधी भरून निघेल का त्या फुटीनंतरही तुम्ही तुम्ही एक वेगळा पक्ष? महाराष्ट्र म्हणजे काय घराणं, पवारांचं घराणं आहे काय? तुम्ही असं म्हणजे कोत्या मानाचे का आहात? मी की कोत्या पवार म्हणत म्हणजे नाहीये. महाराष्ट्र, मी तुम्हाला ही लढाई प्रश्न केला. पवार विरुद्ध पवार आहे. म्हणजे ही लढाई महाराष्ट्राची आहे. काय संबंध? याच्यात कोत्यामनाचा काय मुद्दा आला? नाही, त्यांच्या असं घरात आहे फूट की पडली, हा- ते हा- परत हा- एकत्र नाहीये. येणार का? आम्हाला काय करायचं? ते परत येणार आहेत का नाही येणार आहेत? अहो ते आम्हाला त्यांच्या नात्यागोत्यांशी काय घेणं देणं नाहीये. आम्हाला नात्यागोत्यांशी काय घेणं देणं नाहीये. अहो, पक्षातही फूट आहेच ना. पक्षात पवारांबरोबर कुठे फूट आहे? आता आम्ही सगळे एकत्र आहोत. जे गेले ते गेले. मूळ पक्ष त्यांच्याकडे आहे. मूळ पक्ष त्यांच्याकडे आहे. तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात आणि बायकोला घालतात. पण मग घालतात, मग त्याचं काय? असं मंगळसूत्र त्यांच्याकडे आहे आता ना. हा, मग असू दे ना, त्यांनी काय फरक पडतो? वक्त आणि मला वक्त दिखायगा मंगळसूत्र कुठलं कराय. पाकिटमार कधी ना जरी पाकिटमार पकडला जातो, हे पाकिटमार पकडले जाणार. वो वक्त नजदीक है.
तुम्ही आता त्यांना पाकिटमार म्हणताय, कालपर्यंत ते तुमचे नेते होते, तर आता तुम्हाला आपले नेते पाकिटमार होते बघून काय वाटतं? नाही, ते होतेच पहिल्यापासून. काय? फक्त आम्ही बोलत नव्हतो. पहिल्यापासून पाकिटमार होते. याच्यामध्ये पाकिटमार आणि दरोडेखोर याचे निकष कसे लावलेत तुम्ही? अहो, घातला ना त्यांनी, नाही, जोरात घातला ना. पाकिटमार कोण, दरोडेखोर? असं आहे, हे सगळं घडलं ते सांगतात 30 जूनला, बरोबर आहे? देवगिरीवरच्या बैठकीत. हां, अशी बैठक झाल्याचा एकतरी पुरावा त्यांनी द्यावा. एक एवढी मोठी बैठक झाली आणि एबीपी माझ्याच्या पत्रकाराला कळलीच नाही, असं होऊ शकतं का? देन इट इज अ फेलियर ऑफ युअर रिपोर्टर, की एवढी मोठी पक्षफुटीची बैठक होत असताना महाराष्ट्रातल्या तमाम चॅनल्सच्या एकही पत्रकाराला कळली नाही. 25 तारखेला शरद पवार हे सर्वस्व आहे, एवढंच नाही तर 3 तारखेला प्रश्न विचारला, तुमचे अध्यक्ष कोण? अहो, काय प्रश्न विचारता? शरद पवारच आहेत. महिला काय म्हणायचं? दरोडा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तुम्ही कोर्टात जाऊन सांगितलं, तुमचा वकील सांगतो न्यायाधीशाला की शरद पवार मनमानी करतात, शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, ते कोणालाही विश्वासात घेत नाही. मला माहिती आहे की विश्वासात कोणाला घेतलं जायचं, 30 वर्षात विश्वासात घेऊन काय काय झालं की त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे बाहेरनं, खिडकीतनं. मला हे सगळं माहिती आहे, कोणी काय केलं, कोणी कोणाच्या अपॉइंटमेंट्स करून घेतल्या, काय केलं, पवारसाहेबांवर दबाव कसे आणायचे, सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे फार खोलात गेलं तर खूप खोलात जावं लागेल. पण याच्याबद्दल तुम्ही काय तुमच्या नोट्स बिट्स ठेवल्यात का, की जे नंतर आपण त्याचं पुस्तक सगळं लिहून दिसतं? ठेवलंय, पुस्तक माझ्याकडे नंतर- सगळं लिहून ठेवलेलं आहे. कधीतरी वेळ सगळं. येईल तेव्हा वेळ येईल तेव्हा मी बाहेर काढीन ना. तुम्हाला माहिती आहे माझी पुस्तकं कशी आहेत ते, तुम्ही बघितलेलं आहे माझं. ठीक आहे. कल्पना विस्तार मार्क सांगा. 9 ते परीक्षार्थीला त्याने कोत्या मनाचं वगैरे म्हटल्यामुळे 1 मार्क घ्या. कोण कोणास म्हणाले? कोण कोण असं म्हणाले? बघा ना, अख्ख्या देशाला स्वतःच सांगितलं मी मोकाचा आरोपी सोडवला. मोक्काचे आरोप सोडवण्याची ताकद फक्त महाराष्ट्रात एकाच आहे, कोणात? अजित पवार. नाव सांगा, कोण कोण असं म्हणाला? एकाच आहे ना. हम्म. आणि ते उघडपणाने पब्लिकमध्ये सांगण्याची ताकद पण एकाच आहे, अजित पवार. ते सांगितलं कोणते, बाकीच्यांना नसेल माहिती तर सांगून टाका. ते वाक्य गुणाचं आहे. हो, सांगितलं ना, एवढं म्हणणे, धैर्याने म्हणण्याची ताकद एकाच माणसात आहे महाराष्ट्रात. पुढचा प्रश्न, शरद पवारांचा उरला सुरला पक्ष संपवण्यासाठी इतरांना काही करण्याची गरज नाही. जितेंद्र आव्हाड तिथं आहे. हा कोण मूर्ख माणूस आहे मला माहिती. तिसरा प्रश्न, भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली? त्याच्या मुलीला कुणी छळले? तुम्ही माझे नाव घ्याल तर मीही शांत बसणार नाही. असं कोण म्हणालं? हे कोणाचं वाक्य? हे कोण म्हणाल? ही तिथली परिस्थिती होती त्याच्याबद्दलचं वर्णन आहे. हे कोणाच्या तोंडचे शब्द आहेत? तेच बोलायचं. कोणाच्या हे तोंडात? बीड मधलं आहे ना प्रकरण. ह्या बीडमध्ये मोठा माणूस कोण आहे ते काय महाराष्ट्राला सांगायला हवं? हे बरं सांगा आता. अहो, नाही, हे स्वतःच यांनी ही सगळी यांचीच वाक्य हे आहे, वाक्य स्वतःचीच तुमच्या विधान तोंडून आलेलं आहेत. पण ते मगाशी पण मी मूर्खासारखं तेव्हाही नाव घेतलं नव्हतं आणि आजही नाव घेणार नाही. नाही, पण ते म्हणालो कोण कोणास म्हणाले? जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले आणि पत्रकारांसमोर बोलले की याचा तपास व्हायला हवा. अच्छा. द्रौपदीचा विचार. चांगलं आहे, महाराष्ट्रातल्या पोरींना द्रौपदी होण्याचा चान्स देत आहेत अजित पवार. किती उत्कृष्ट विचार आहेत की द्रौपदी होऊ शकते महाराष्ट्रामध्ये. अरे काय विचारी विचार आहे. तुम्हाला महाभारत वाचल्यानंतर काही समजत नाही का महाभारतात काय लिहिलंय द्रौपदीबद्दल? आणि द्रौपदी ही आजच्या लेकरींना म्हणणं, लेकींना म्हणणं, हे काय स्तरावरचे विचार आहेत? मग तुम्ही माझ्या विचारांचा हे गैरअर्थ करू नका. मग तुम्ही पत्रकार हे पेटवाल. मी आजच्या पिढीतल्या पोरीला द्रौपदी म्हणतात, द्रौपदी होऊ शकते म्हणतात. तुम्हाला लेख नाही म्हणून? मला लेख आहे, माझी लेख द्रौपदी झालेली मला आवडेल, किंवा माझ्या लेकीला कोणी द्रौपदी म्हटलेलं मला चालेल? समस्त स्त्री वर्गाचा अपमान करणारा हा
पुरुषप्रधान मानसिकतेचा माणूस आहे आणि कायम त्यांची मानसिकता अशीच राहिली आहे. ठीक आहे, झाले. हो नक्कीच. कोण कोणास म्हणाले? 10 पैकी किती गुण? 9. 9. संदर्भासह स्पष्टीकरण. आवड साहेब, संदर्भासह स्पष्टीकरण द्यायचं आहे तुम्हाला. पहिला प्रश्न, गोपनीय पत्र. हां, ते पत्रकार ते ज्याच्यावर ते सही केली होती आव्हाडांनी, त्याच्याबद्दल बघाशी बोलले ते. ते सांगितलं ना. संदर्भासह स्पष्टीकरण द्यायचं आहे. अजून स्पष्टीकरण हवंय. एकनाथ शिंदे पळून गेल्यानंतर अजित पवारां पण पळायच्या मानसिकतेत होते. त्या पलायनवादामध्ये सगळ्यांनी माझ्याबरोबर सामील व्हा अशी त्यांची मानसिकता होती. मग त्यांनी सगळ्यांना जमवलं. त्याच्यातले 50% तयार झाले पळायला. आमच्यातले काही जण होते ज्यांचे पाय लटपटत होते. त्याच्यातला एक होता प्राजक्त तनपुरे. तो ही सगळी मीटिंग गेला, त्याने हात वरती केला, मी करीन सही, आणि बाहेर जाऊन मला बोलवलं. म्हणाले मी काय पवारांना सोडणार नाही, मी चाललो घरी. आता तिथनं मला तर उठता येत नव्हतं, मी त्यांच्या समोरच बसलेलो होतो, पण मी बाहेर जाऊन त्याला भेटून आलो, प्राजक्तला. आणि त्याच्यानंतर सह्या झाल्या आणि मला जयंत पाटलांनी बाहेर जाऊन सांगितलं हे पत्रच देणार नाही पवारांना, की वेडा माणूस आहे मी, पवारांना एकटं पाडायचं हे आपल्या तोंडाने जाऊ शकतं का कधी. मला बापानंतर मला त्या माणसाने सांभाळलं आहे. म्हणजे राजाराम बापू पाटील गेल्यानंतर जयंत पाटलांना पवार साहेबांनी सांभाळलं असं जयंत पाटील स्वतः म्हणतात. ते म्हणाले मी नाही देणार आहे पत्र कधीच. मी आजही विचारतो साहेब पत्र ते आहे कुठं पत्र त्यांच्या लॉकरमध्ये. जयंत पाटलांच्या? ती सही, त्याच्यावरची सही खोडली आहे का ठेवली आहे? पत्रच गेलंय, गायब झालंय, तर आता काय करायचं आपल्याला ते आहे की नाही. म्हणजे असेल त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेलं, ठीक आहे. सेफ आहे ना. हां, पवारांनाही मिळालं नाही, पवारांना माहित नाही असं पत्र लिहिले गेलंय. पुढचा. प्रश्न क्रमांक 2, न्यायपालिका आणि जाती व्यवस्था. संदर्भासह स्पष्टीकरण. न्यायपालिका आणि जाती व्यवस्था म्हणजे काहीतरी बोलला असणार तुम्ही, काहीतरी तुम्ही बोलले असणार. न्यायपालिकेवर जातीयवादाचे आरोप. म्हणजे असं आहे की माझं म्हणणं की बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आरक्षण आणायला हवं होतं. त्याचं कारण असं, बिहारची जनगणना असं काय सांगते की 85% बहुजन आहेत बिहारमध्ये आणि देशातली हीच परिस्थिती आहे. मग त्या संख्येनुसार आरक्षण असायला हवं होतं. प्रश्न क्रमांक 3, बाहेरून आलेल्या पवार. संदर्भासह स्पष्टीकरण. काय? बाहेरून आलेल्या पवार. पवारसाहेब बोलले ते काय संदर्भाने बोलले काय, ते आपल्याला काय, शरद पवारांचं आपल्याला काय समजत नाही. ते काय बॉल टाकतात, कुठला बॉल टाकतात, अनअवेअर. नाही, पण यांनी काही थोडंफार नुकसानही होऊ शकतं ना अशा पद्धतीने म्हणणं. आत्ता तुम्ही जसं म्हटलं की हाही स्त्रियांचा अपमान नाही का आव्हाड साहेब, की म्हणजे लग्न होऊन स्त्रिया जातात, ते घर आपलंसं करतात आणि मग म्हणायचं त्या बाहेरून आलेल्या आहेत. त्यांचं काय म्हणणं होतं हे सांगण्यात का मी काय पवारांचा एक्सपर्ट ओपिनियन देणारा माणूस नाही आहे. त्याच्यामुळे मला काय त्याचा संदर्भच माहिती नाही. ती पत्रकार परिषद पण मी बघितली नाही. ठीक आहे. अनभिज्ञ आहे मी. तर संदर्भासह स्पष्टीकरणाला 10 पैकी 8 मार्क. एकूण झाले 50. 60 पैकी 50 गुण. साई केली आहे. चांगलं आहे. बरं डॉक्टर, ज्यावेळेला तुम्ही शाळेत जात होतात, परीक्षा केंद्रावर जात होतात, कशा प्रकारची तयारी करावी लागायची आणि आज येताना किती तयारी? असेच उत्तर देतो ना. असेच मी असं तयारी बियारी काही नसते आपल्या आयुष्यात. इथे येताना मी एका सकाळी अंत्ययात्रेला गेलो. बर. एक पोराचा ऍक्सिडेंट झाला होता, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मग एक नवरा बायकोचं, कुवेतवरनं नवरा बायकोचं भांडण झालं होतं, तिथे तलाक 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 चालू होतं. तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. हे सगळं करून इथे आलो. त्यामुळे मनात किती गोंधळ असेल ह्याचा विचार आपण करा. पण इथे आलं आपलं दिसलं का माझ्या काय चेहऱ्यावरती? तुम्ही अत्यंत शांतपणानं आणि अत्यंत संयमितपणानं. हा बदललेला जितेंद्र आव्हाड आहे. हां. 90 साली एक होता, 2000 साली एक होता, 2010 साली एक होता, बहुतेक 2047 साली आम्हाला जसा हवाय तसा जितेंद्र आव्हाड नाही तेव्हा तो ज्या वेगानं प्रगती चालली आहे. नाही
म्हणजे जी तुम्ही त्यांचं मॅनिफेस्टो बघताय 2047, तेव्हा तुम्ही कोणीही नसणार आहात. हा मॅनिफेस्टो बघणार कोण? अहो नसणार ना. अहो, जितेंद्र आव्हाड आपण नसू, हे बाकी सगळे असतील ना, ते तरुण आहेत. तुम्ही आपल्या वयाच्या नका समजू त्यांना. हा पोरगा तरुण आहे, पण हे जे बाकीचे काय असतील असं मला वाटत नाही. असं काय नाही, 90 वर्षापर्यंत जगतात माणसं, असू शकतात. तुम्ही असाल पण त्याचा फायदा काय मॅनिफेस्टोचा तुम्हाला? तुमच्या पोराच्याच खांद्यावर हात ठेवायचा आहे ना. हा मग पोरांसाठीच करतात ना सगळे. हो, ते पोरांसाठी करायचं. मग आजच्या पोरांनी काय मरायचं का? बरं. त्यांच्यासाठी काहीच नाही मॅनिफेस्टो मध्ये. तोंडी परीक्षेची गुणपत्रिका देखील जितेंद्र तुमच्या आव्हाड, हाती तुमची दिली जाणार गुणपत्रिका आहे. आहे ही. मला माहिती नाही तुम्हाला शाळेमध्ये असे मार्क मिळत होते का, त्याने इतक्या प्रेमानं तुम्हाला कोणी असे भरभरून मार्क देत होतं का ते? पण तुम्हाला इथे सगळ्यांनी, आपल्या इथे वशिला पण आहे राहायचे खांडेकरांचा. तर मी तुम्हाला तर तोंडी परीक्षेत अशा प्रकारे घवघवीत उत्तम. यश मिळवलेलं आहे. हां. 60 पैकी 50 गुण. तोंडी परीक्षेत आपल्याला कायम चांगले मार्क मिळतात. म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा तोंडी परीक्षा म्हटलं की असंच षटकार. असंच डोळे वेल लेफ्ट, वेल लेफ्ट, वेल लेफ्ट. पुढच्या वेळी तोंडी परीक्षेला त्यांच्या टीचर्सना बोलवा. माझे टीचर्स म्हणतील एकदा गेला होता परत कुठे आणता. तर नक्कीच डॉक्टर वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि तोंडी परीक्षा दिलेली आहेत एबीपी माझाची. निश्चितच आपल्यालाही आवडली असेल आणि आपल्या प्रेक्षकांना देखील. तुम्हाला आवडली आहे की नाही हे महत्वाचं. मला तर काय, नक्कीच आवडली आहे. या खूप ताई आहेत शुभेच्छा. ते मागचे आहेत, त्यांना एकदम बाहेर गेल्यावर विचारून घ्या आवडली का नाही आवडली. तर आजच्या एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका एबीपी माझा. Spotlight, an ABP News Network initiative. चला एक गोष्ट आपण आज समजून घेऊया. An apple a day keeps the doctor away. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण ऍपल अर्थात सफरचंदामधनं आपल्याला विटॅमिन्स, मिनरल, प्रोटीन्स या सगळ्या गोष्टी मिळत असतात. पण तुम्हाला माहिती आहे आणखी एक फळ असं आहे ज्या फळामध्ये सफरचंदापेक्षा सुद्धा कित्येक पटीने जास्त हेल्थ बेनिफिट्स आहेत. आणि तुम्हाला पटणं जरा कठीण आहे, पण तुम्हाला विश्वास तर ठेवावाच लागेल. त्या फळामध्ये काय काय तुम्हाला माहिती आहे? 164 पेक्षा सुद्धा जास्त पोषक घटक या फळामध्ये आहेत. मिनरल्स, कॅल्शियम, प्रोटीन यासारखे 700हून जास्त फायटोकेमिकल्स आहेत. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींवरती काम करून आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना आरोग्यवंत बनवण्याचं काम हे फळ करतं. लक्षात घ्या, आरोग्यवंत पेशी म्हणजे आरोग्यवंत शरीर. कुठल्याही फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये न आढळणारा झरोनी नावाचा दैवी कण सुद्धा यामध्ये. खरं तर असं म्हटलं पाहिजे की निसर्गाने आपल्या सगळ्यांना दिलेलं एक खूप मोठं वरदान आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी असं म्हटलं होतं की या फळामध्ये इतक्या जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत की आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर आजारापासून हे फळ वाचवतं. या फळावरती हजारो लोकांनी पीएचडी केली आणि त्याचे कोट्यावधी पेपर्स अवेलेबल आहेत. तुम्ही जर ते चाळले, त्याचा अभ्यास केला तर या फळाविषयीची खूप रंजक माहिती तुम्हाला मिळू शकते. डॉक्टर रॉल्फिन्के आणि डॉक्टर नील सलमन या शास्त्रज्ञांनी या फळावरती 25 वर्ष संशोधन केलं आणि या फळासंबंधितल्या अनेक गोष्टी उजेडात आणल्या. खरं म्हणजे इतकं सगळं आहे, आपल्याच देशातलं हे फळ आहे, तरी सुद्धा आपल्या हे कसं लक्षात नाही आलं? असं मी तुम्हाला इतकं काय काय सांगितलं, पण या फळाचं नावच अजून सांगितलं नाही. तर आयुर्वेदामध्ये या फळाला अच्युकफल, आयुष्य फळ असं म्हणतात. बरीचशी लोक या फळाला दैवी फळ असंही म्हणतात. पण जगभरात मात्र हे फळ नोनी फ्रूट या नावाने ओळखलं जातं. बरं, आता मी जास्त काही तुम्हाला सांगणार नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचंय ना? या मग. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आतापर्यंत खरं तर नोनीबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती दिली, पण मला माहिती आहे इथे अनेक जण खूप लांबून आलेले आहेत.
आणि या सगळ्यांना एकाच व्यक्तीला भेटायचं आहे, एकाच व्यक्तीशी बोलायचं आहे, एकाच व्यक्तीला त्या सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं आहे. खरं म्हणजे ती व्यक्ती अशी आहे की ज्यांनी 17 वर्षांपूर्वी नोनीशी आपल्या सगळ्यांची ओळख करून दिली. 17 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची नोनीशी